नमस्कार प्रेक्षक हो. सप्तपदी चालताना शुभमंगल सावधान या मालिकेतील हा 5वा भाग. आतापर्यंत आपण गुणमेलन म्हणजे काय, ग्रहमेलन म्हणजे काय, विवाहविषयक समस्या आणि उपाय या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे. तरी पण जेव्हा आपण विवाहाचा विषय घरामध्ये काढतो तेव्हा अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये उपस्थित होत असतात. त्या प्रश्नांचीच उत्तरं आज आपण आपल्या माननीय काळे गुरुजींकडनं मिळवणार आहोत आणि त्यासाठीचा आजचा हा एपिसोड आहे. या एपिसोडमध्ये तुम्हाला तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील. तत्पूर्वी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती की आमचं चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेअर करा. नमस्कार गुरुजी. नमस्कार. गुरुजी, ग्रहमेलन, गुणमेलन आणि विवाहविषयक समस्या या सगळ्या एपिसोड्सला आपल्या प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलेलाच आहे आणि म्हणूनच आपल्या प्रेक्षकांना आणखीन काहीतरी वेगळं देण्याचा आजचा हा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी आपण विवाहविषयक बद्दल जेव्हा लग्न ठरवायचं असतं तेव्हा कोणते प्रश्न येतात आणि त्याची ज्योतिषशास्त्रीय उत्तरं काय आहेत या संदर्भात तुमच्याशी चर्चा करतो आहोत. मागे तुम्ही सांगितलंच आहे की विवाह योग म्हणजे काय, तरी पण आजच्या एपिसोडमध्ये विवाह योग म्हणजे काय हे थोडंसं विस्तृत सांगाल का? विवाह योग म्हणजे योग ह्याचा अर्थ शुभ कालावधी असं आपल्याला इथं घेता येईल. म्हणजे त्यावेळेला मुळात ज्योतिष हे घटनादर्शक शास्त्र नाहीये, त्यामुळे तिथं विवाह होईलच असं नाही. पण त्यासाठी शुभ कालावधी म्हणजे काय, उदाहरण द्यायचं झालं तर एका झाडाला आपण दगड मारला आणि एका दगडामध्ये 10 आंबे पडले तर तो योग आहे असं समजायचं. आणि तुम्ही 10 दगड मारले किंवा 10 खडे मारले आणि एक आंबा पडतोय तोही व्यवस्थित नाहीये तर तो योग नाही असं समजायचं. म्हणजे आपण त्याला शुभ कालावधी त्यातला आपल्याला काढता येतो आणि तो सांगता येतो, असाही अर्थ आपण घेऊ शकतो त्याचा. आता विवाह योग आपल्याला पत्रिकेमधून समजतो आहे, पण तसंही सांगता येतं का की एखाद्याच्या पत्रिकेमध्ये विवाह योग नाहीच किंवा काही झाले तरी विवाह होईलच? पत्रिका बघून आपल्याला निश्चितपणे असं सांगता येतं. त्याच्यामध्ये काही वेळेला अविवाहित राहण्याचे योग असतात, म्हणजे मुलांच्याही पत्रिकेमध्ये असतात आणि मुलींच्याही पत्रिकेमध्ये असतात. आता खरं तर इथं समोर ती मांडणी करणं अशक्य आहे, पण तरी सुद्धा पत्रिकेचे ज्या वेळेला आपण विस्तृत जेव्हा त्याचं विवेचन किंवा त्याचं जे अनालिसिस करू त्यावेळेला हे आपल्याला निश्चितपणे सांगता येतं. त्याच्यामध्ये काही युती आहेत, काही नक्षत्र आहेत, काही ग्रहयोग आहेत किंवा पत्रिकेमध्ये त्याची फॅमिलीची पूर्ण हिस्ट्री आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करू त्यावेळेला आपल्याला नक्की सांगता येतं की हे लग्न होईलच किंवा होणारच नाही किंवा पूर्णपणे अविवाहित राहण्याचा योग आहे. बरं, म्हणजे जर विवाह होणार नाही हे समजलंय, पण समजा विवाह होणार आहेच, तर मग हा विवाह कोणत्या वर्षी होणार आहे, कोणत्या तारखेला होणार आहे, कोणत्या महिन्यात होणार आहे, हे पण आपल्याला पत्रिका बघून सांगता येतं का? पत्रिका बघून याच्यामध्ये प्रिडिक्शन करता येतं आपल्याला. त्याची जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण ह्या 3 गोष्टी अचूक असणं अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर त्याचा सकारात्मक दृष्टिकोन. काही वेळेला असं पण निदर्शनास येतं की त्या वराची किंवा वधूची विवाह करण्याची इच्छा असते, मग त्यांच्या कुटुंबामधून तसा सपोर्ट नसतो किंवा काही वेळेला वधूची वराची इच्छा नसते आणि कुटुंबातून सपोर्ट असतो. अशा गोष्टी खूप वेळेला समोर येतात. मग आपण त्याची तसा योग किंवा तारीख, महिना काढून दिला तर त्यावेळेला कदाचित ते मागं पुढं होऊ शकतं, पण संपूर्ण त्याच्यामध्ये तो विचार करणं गरजेचं आहे आणि त्यावेळेला निर्णय घेणं गरजेचं आहे. ह्या दोन्ही गोष्टी असतील तर अशा पद्धतीने आपण वर्ष, महिना, तारखेपर्यंत आपण पोहोचू शकतो याच्या. म्हणजे जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण हे जर अचूकपणे माहीत असेल तर आपल्याला त्या मुलाच्या किंवा मुलीचा विवाह कोणत्या वर्षी, कोणत्या महिन्यामध्ये आणि कोणत्या तारखेला होईल हे पण सांगता येतं. गुरुजी, प्रत्येकालाच आपला जोडीदार कसा असेल याबद्दल उत्सुकता असते. मग पत्रिकेमधून आपल्या जोडीदाराच्या व्यक्तिमत्वाच्याबद्दल भाकीत करता येतं का? पत्रिकेमधून होणाऱ्या जोडीदाराच्या व्यक्तिमत्वाबद्दल निश्चित आपल्याला मार्गदर्शन देता येतं. त्याच्यामध्ये त्या जोडीदार म्हणजे त्या वधूची पत्रिका असेल, आपण उदाहरण बघूया. वधूची पत्रिका असेल आणि पत्रिकेमध्ये सप्तम स्थानामध्ये कोणते ग्रह आहेत, प्रथम स्थानावर त्याच्या कोणती दृष्टी आहे, याच्यावर निश्चित आपल्याला एक प्रिडिक्शन देता येते की तो नाकी डोळी कसा असेल, त्याचा रंग कसा असेल, साधारण त्याचं बोलणं कसं असेल किंवा एक बॉडी लँग्वेज ज्याला म्हणता येईल ती कशा पद्धतीची असेल, साधारण टक्कल असेल का, केसांची केशरचना कशी असेल, ह्या सगळ्या परिस्थितीचं वर्णन आपल्याला करता येतं आणि हे आपण देऊ शकतो अशा पद्धतीने. म्हणजे पत्रिकेतील विवाह स्थान हे सप्तम स्थान असतं, मग सप्तम स्थान बघून एवढा सगळा अंदाज करता येतात का? सप्तम स्थान आहे, इतरही ग्रहांचे एकंदरीत सगळ्या कुंडलीचा विचार करूनच हा निर्णय देणं गरजेचं आहे. पण जनरली आपण फोकस करतो ते सप्तम स्थानावरती, कारण सप्तम स्थान सेंटरला पकडून बाकीच्या ग्रहांचा विचार तिथे केला जातो. म्हणजे कोणत्या ग्रहाची दृष्टी आहे, योग आहेत, हे सगळं ठरवून ते एक प्रिडिक्शन दिलं जातं. गुरुजी, सध्या दोन्ही प्रकारचे विवाह आपण बघतो समाजामध्ये. एक तर लव्ह मॅरेज असतात किंवा अरेंज मॅरेज असतात. मग पत्रिकेवरून हे आपल्याला सांगता येतं का की ह्या व्यक्तीचा प्रेमविवाह होणार आहे
का ठरवून विवाह होणार आहे? हो, पत्रिकेवरून लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज आपल्याला अंदाज व्यक्त करता येतो. हल्ली आता लिव्ह इन रिलेशनशिप हा पण एक फॅड आलेला आहे, त्याचाही अंदाज आपल्याला याच्यावरून व्यक्त करता येतो. पण लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज हल्ली आता कामानिमित्त, नोकरीनिमित्त, शिक्षणानिमित्त सगळे तरुण तरुणी बाहेर आहेत. त्यामुळे प्रेमविवाह होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामधून प्रेमविवाह करण्याला हरकत नाहीये, पण त्याच्यामधून चुकीचं काही घडू नये ह्या दृष्टिकोनातून आपल्याला ते मार्गदर्शन योग्य पद्धतीने देता येतं आणि पुढचा होणारा संभाव्य जो काही दुष्परिणाम आहे तो आपल्याला टाळता येतो. बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या नातेसंबंधांमध्येच पुन्हा एकदा लग्न करण्याचा प्रयत्न करत असतो. मग पत्रिकेवरून हे पण समजतं का की नातेसंबंधांमध्ये लग्न होईल का नाही होईल? हो, हे प्रिडिक्शन सुद्धा देता येतं जुन्या नातेसंबंधामध्ये लग्न होईल का. कारण आजकाल बरीच पालक जेव्हा येतात तेव्हा पहिला प्रश्न हाच असतो त्यांचा की आमचं जुन्या अगदी मामाचीच मुलगी आहे, आत्याचाच मुलगा आहे किंवा जुने आमचं नातं आहे, इथपर्यंत ते सगळं विचारलं जातं. आणि अशा परिस्थितीत लग्न होण्याचे तसे योग आहेत का हे पत्रिकेच्या विशिष्ट स्थानांवरून आपल्याला हे सांगता येतं की साधारणतः तुम्हाला जुने नातेसंबंधामध्ये लग्नाचा योग आहे. अर्थात पुन्हा प्रश्न तोच राहतो की याच्यामध्ये निर्णय प्रक्रिया सगळ्यात महत्वाची असते. तुम्ही कशा पद्धतीने निर्णय घेताय हे तितकंच महत्वाचं आहे. पत्रिकेत योग आहे आणि तुम्ही निर्णयच घेतला नाही तर त्या दृष्टीने पत्रिका पुढे जाणार नाही. म्हणजे योग आहे हे आपण सांगू शकतो, पण त्या योगानुसार चालायचं का नाही हा आपला प्रत्येकाचा प्रश्न राहतो. योग फलद्रूप होणं किंवा फलद्रूप करून घेणं, योगाची प्राप्ती करून घेणं हे पूर्णपणे त्या व्यक्तीच्या किंवा त्या कुटुंबियांच्या हातामध्ये आहे. गुरुजी, होणाऱ्या जोडीदाराचं शिक्षण किती असणार आहे, तो कुठल्या शाखेचा पदवीधर असणार आहे, किंबहुना त्याची आवड कोणती आहे, त्याचा कल कोणता आहे, हे पण आपल्याला पत्रिकेतून समजतं का? होणाऱ्या जोडीदाराच्या शिक्षणाबाबत आपल्याला निश्चित अंदाज करता येतो इथं. कारण पत्रिकेमध्ये सप्तम स्थान हे जोडीदाराचं स्थान ठरवलेलं आहे आणि सप्तमाचं पंचम, कोणत्याही पत्रिकेमध्ये पंचम स्थान किंवा लग्नाचं पंचम म्हणजे शिक्षण, म्हणजे सप्तमाचं पंचम म्हणजे शिक्षण, तर तिथून जोडीदाराचं शिक्षण निश्चित काय असेल हे आपल्याला ठरवता येतं. ह्याच्यामध्ये कोणते ग्रह आहेत, मग प्रत्येक ग्रहाला एक विद्याशाखा दिलेली आहे, त्यानुसार आपण तिथं ठरवू शकतो. किंवा अजूनही पत्रिकेचे जर इतर अँगल बघितले तर त्यानुसार आपण ठरवू शकतो याच्यामध्ये की त्याची विद्याशाखा कोणती असेल, तो उच्च शिक्षित असेल का, ह्या गोष्टी आपण निश्चित इथं करू शकतो आणि तशा पद्धतीचा पुढे सल्ला आपण देऊ शकतो. विवाहासाठी स्थळ बघत असताना जसं रूपरंग बघितलं जातं, गावचा कोणता बघितलं जातंय, त्याचप्रमाणे महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे आर्थिक स्थिती. मग आपल्या जोडीदाराची आर्थिक स्थिती कशी असणार आहे हे पण आपल्याला पत्रिकेमधून समजतं का? हो, आपली पत्रिका बघून आपण जोडीदाराची आर्थिक स्थिती कशी असेल हे पण आपल्याला ठरवता येतं. याच्यामध्ये सगळा आता उल्लेख तोच पुन्हा होणार आहे आणि त्यामुळं कदाचित समजायला खूप सोपं पण जाणार आहे. विवाह म्हटलं की तिथं सप्तम स्थान हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो, कारण सप्तम स्थानाला सेंटरला ठेवूनच हे सगळे प्रश्न बघितले जातात. म्हणून सप्तमाचं धनस्थान म्हणजे ज्याला अष्टम स्थान म्हणतो आपण, त्या अष्टम स्थानामध्ये कोणते ग्रह आहेत ह्याच्यावरून आपल्याला निश्चित करता येतं. कोणती राशी तिथं उदित आहे, त्याच्यावर कोणत्या ग्रहांची दृष्टी आहे, याच्यावरून आपल्याला निश्चित करता येतं की आपल्या जोडीदाराचं धनस्थान किंवा त्याचा इन्कम सोर्स किंवा ज्याला ऍसेट म्हणता येईल अशा पद्धतीचं काय असेल हे आपल्याला निश्चित काही प्रमाणात त्याच्यामध्ये आपण सल्ला देऊ शकतो. वा, मग निश्चितपणे पत्रिका बघायलाच हवी. आता हे झालं मुलाच्या बाबतीमध्ये, पण परत पालकांना पडणारा प्रश्न असतो की हे स्थळ कोणत्या दिशेचं मिळेल, किती किलोमीटर अंतरावरचं असेल स्थळ, हे पण पत्रिकेमधून समजतं का? हो, दिशेचा प्रश्न अगदी पहिल्यापासून येतो की कोणत्या दिशेचा मिळेल. खरं तर दिशेच्या बाबतीत आपण थोडं उत्तर देताना एक आत्ताच्या काळानुसार त्याचा विचार करूया. कारण ही पूर्वीपासून दिशा सांगण्याची पद्धत होती, त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती, त्यावेळेला ते शक्य होतं. आजची परिस्थिती तशी नाहीये, कारण बहुतांश लोकांनी स्थलांतर केलेली आहेत. आणि दिशा सांगितल्यानंतर आपण जर एखाद्याला उत्तर दिशा असं सांगितलं, ईशान्य दिशा असं सांगितलं, कदाचित ते स्थळ ईशान्येचं मिळतं, पण त्यांना विचारलं तुमचं मूळ गाव कोणतं आहे, तर ते ईशान्येचंच असतं, पण ते राहायला कुठंतरी मेट्रो सिटीत पुणे मुंबई सारख्या ठिकाणी राहायला असतात आणि ते सांगतात की गेली कित्येक वर्ष आम्ही इकडेच राहतोय म्हणून. अशी परिस्थिती खूप वेळा अनुभवला येते. त्यामुळे दिशेचा विचार ह्या पद्धतीने इथं केला गेला पाहिजे आणि आम्ही प्रॅक्टिस करत असताना ह्याच पद्धतीने विचार करतो. जेव्हा वधूवर हे कार्यक्रमाला जातात, वधू परीक्षण किंवा वर परीक्षणाला जात असतात, तेव्हा ते व्यवस्थित आवरून जातात, नीटनेटकं जात असतात. मग तेव्हा त्यांनी कोणता रंग परिधान केला असता लाभदायक ठरेल, शुभ ठरेल, असं काही असतं का? हो, रंगाचा परिणाम निश्चित होतो आणि प्रत्येक मानवी आयुष्यावर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याकडे रंगाचा परिणाम सांगितलेला आहे किंवा दिसतो. आणि तो वधू परीक्षण किंवा वधू परीक्षण किंवा वर परीक्षण ह्या दोन्ही गोष्टींसाठी हे निश्चित उपयोगाला येतं. मग त्याच्यासाठी त्यांची आपल्याला पत्रिका, त्यांची जन्मतारीख
ह्याच्यावरून आपण निश्चित रंग किंवा त्यांनी कोणत्या रंगाची ओढणी घ्यावी, रुमाल घ्यावा किंवा कोणती साडी, ब्लाऊज, शर्ट जे काही ते परिधान करणार आहेत त्याच्या रंगाविषयी आपण त्यांना निश्चित मार्गदर्शन करू शकतो आणि ते मार्गदर्शन केल्यावरती ते व्हायब्रेशन त्यांना त्या रंगाचे मिळतात आणि त्यानुसार एक पॉझिटिव्ह चर्चा घडून यायला मदत होते आणि रिझल्ट आहे ते निश्चित तिथं ते पॉझिटिव्ह दिसतो आपल्याला. हे झालं वधूवरांच्या बाबतीमध्ये त्यांनी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावेत. पण बऱ्याचदा असं असतं की काका, मामा, आत्या, मावशी या सगळ्यांची मदत आपल्याला आपलं लग्न ठरवण्यासाठी किंवा स्थळं सुचवण्यासाठी घ्यावीच लागते. बऱ्याचदा आपण वधूवर सूचक मंडळामध्ये सुद्धा आपलं नाव नोंदवत असतो. मग असं पण पत्रिकेतून आपल्याला अंदाज वर्तवता येतो का की हे लग्न कोणाच्या मार्फत जमणार आहे, कोणत्या नातेवाईकाच्या मार्फत जमणार आहे, कोणत्या अक्षराच्या नावाच्या व्यक्तीमार्फत जमणार आहे, किंबहुना कोणत्या राशीच्या व्यक्तीमार्फत जमणार आहे? हो, आता हल्ली हे पण प्रश्न लोक विचारतायत की आम्ही कोणत्या मार्गाने जाऊ, की वधूवरमध्ये जाऊ की नात्यांवर अवलंबून राहू, असे प्रश्न वारंवार विचारले जातात आणि त्याची प्रश्नांची उत्तर आपल्याला निश्चित पत्रिकेच्या माध्यमातून ही देता येतात. तुम्हाला कोणत्या अक्षराच्या व्यक्तीकडून किंवा कोणत्या राशीकडून तुम्हाला निश्चित मदत मिळेल किंवा ज्या वधूवर मंडळाचं अक्षर हे आहे त्याच्याकडून तुम्हाला तशा पद्धतीची मदत मिळेल हे पण सांगता येतं. पत्रिकेची जर आपण इतर स्थानं सगळी बघितली तर त्याच्यामध्ये आपल्या पत्रिकेमध्ये 12 स्थानामध्ये सगळी नाती दडलेली आहेत. म्हणजे 6ष्ठ स्थान हे मामाचं स्थान आहे. ही जी काही स्थानं आहेत, काकाचं स्थान द्वितीय स्थान मानलं जातं, 12वं स्थान हे मावशीचं स्थान मानलं जातं. ह्या सगळ्या पत्रिकेतल्या स्थानांच्या नुसार त्यांचं कॉपरेशन तुम्हाला किती मिळणार आहे हे निश्चित आपल्याला ठरवता येतं आणि आपण सांगू शकतो की तुम्ही ह्या पद्धतीनं जावा किंवा एका वेळेला 2 पद्धतींचा वापर करा. हे पण आपल्याला इथं सांगता येतं की नात्यामध्ये साधारणतः तुम्ही मामाला बरोबर घेऊ शकता, मावशीला बरोबर घेऊ शकता किंवा तुमचे काका चुलते ज्याला म्हणतो आपण त्यांना बरोबर घेऊ शकता आणि त्यांच्या सहकार्याने तुम्ही वधूवरकडे पण जाऊ शकता. तिथं असताना ते साधारण त्या वधूवर सूचक मंडळाचं नाव काय आहे, त्याचं अक्षर कुठलं आहे ह्याच्यावरून पण आपल्याला त्यांची मदत मिळेल का नाही हे पण ठरवता येतं. अरे बापरे, म्हणजे पत्रिकेतून अत्यंत सूक्ष्म विचार आपल्याला देता येतो. गुरुजी, जसे आपण बघतो की अमुक एका नातेवाईकाच्या सहाय्याने लग्न जमेल, अमुक एका रंगाचे कपडे घातले असता लग्न जमायस मदत होईल, तसे असे कोणते अंक असतात का की ज्याचा उपयोग विवाह जुळून येण्यास होऊ शकतो? विवाह जमवून येण्यासाठी आपल्याला पुन्हा तोच मुद्दा इथं सांगता येईल की अंक आणि रंग किंवा कलर म्हणू आपण ज्याला, त्याचे जे व्हायब्रेशन आहेत निश्चित त्या व्यक्तीवरती परिणाम करत असतात. मग तो कोणता अंक आहे की विवाह जमून देण्यासाठी जे जसं आपली भाग्यांक मूल्यांक म्हणतो त्याप्रमाणे विवाह निश्चित अंक अशा पद्धतीचे काही अंक पण आहेत आणि तो अंक जर आपण त्या व्यक्तीला वधू परीक्षणासाठी किंवा वर परीक्षणासाठी जाताना जर आपण त्या व्यक्तीला दिला बरोबर किंवा वापरायला सांगितला किंवा त्याच्याकडे काही नजर टाकायला सांगितली तरी विवाह किंवा ती जी काही चर्चा आहे ती सफल होण्यासाठी ह्या अंकाचा उपयोग आपल्याला निश्चित करता येतो. त्याच्यामध्ये एक आपण रंग देतो, आकार देतो आणि अंक देतो आणि ह्या अंकाचा उपयोग जर त्यांनी केला, अर्थात ते वधूनी करायचा किंवा वरानी करायचा किंबहुना त्यांच्या पालकांनी जरी केला तरी इथं चालू शकतो आणि तो केला तर आपल्याला ही चर्चा एक पॉझिटिव्ह कडे जाते असं आपल्या लक्षात येईल आणि अंकाचा उपयोग ह्या पद्धतीने करता येईल. ह्याच्यामध्ये अंक, रंग आणि आकार या तिन्ही गोष्टींचा उपयोग आपण इथं करतोय. म्हणजे जसं आपण बाहेर जात असताना कधी कधी सुपारी बरोबर घेऊन जातो की श्री गणेश आमच्या सोबत आहेत, त्याप्रमाणे वधू परीक्षण किंवा वर परीक्षणाला जात असताना हे अंक किंवा हे रंग त्या कामासाठी शुभ ठरतायत किंवा सपोर्टिव्ह ठरतायत. पण गुरुजी, बऱ्याचदा असंही होतं की हा वेळ येतच नाहीये, म्हणजे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत तरी सुद्धा लग्न जमत नाहीये, अडचणी येत आहेत लग्न जमायला, कुठं चुकतं हे समजत नाही. अशा वेळेस काही वेगळे तोडगे असू शकतात का? आणि त्यापैकी एखादा तोडगा असं ऐकण्यामध्ये आलं होतं की वधूने कुठल्या दिशेला झोपावं, होणाऱ्या वधूने किंवा होणाऱ्या वराने कुठल्या दिशेला झोपावं, असं काही शास्त्र आहे का? हो, खूप पत्रिकांमध्ये असंही घडून दिसतं की पत्रिकेमध्ये तसा मोठा दोष नाहीये पण विवाह लांबतोय, शिक्षण आहे, नोकरी आहे. मग अशा वेळेला प्रश्न पडतो की नेमका काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये. तर मग हे सगळं बघितल्यानंतर, चर्चा केल्यानंतर, काही ठिकाणी वास्तू परीक्षणाला गेल्यानंतर सुद्धा हे लक्षात येतं की त्या मुलीची जी झोपायची बेडरूम आहे ती अतिशय चुकीच्या दिशेत आलेली आहे. नैऋत्येला काही वेळेला बेडरूम दिली जाते मुलीला आणि तिथं जर असेल तर ते योग घडून येत नाही असं खूप वेळा अनुभवाला येतं प्रॅक्टिस करत असताना. मग याच्यामध्ये आम्ही असं सल्ला देतो की त्या मुलीची बेडरूम जी आहे ती वायव्य दिशेमध्ये करा आणि वायव्य दिशेमध्ये केल्यानंतर तो योग 4-6 महिन्यामध्ये घडून आलेले आहेत किंवा येतोय असं पण एक अनुभव येतोय. म्हणून आम्ही इथं सांगू शकतो की तुम्ही निश्चित जी काही वधू आहे म्हणजे मुलगी आहे त्या मुलीसाठी वायव्य दिशा आणि वर असेल तर त्याच्यासाठी आग्नेय दिशा
ह्या 2 दिशांना तुम्ही इच्छुक वधूवरांच्यासाठी त्या जागा तुमच्या घरातल्या निश्चित करू शकता झोपण्यासाठीच्या. कमी श्रमामध्ये आणि योग्य वयामध्ये विवाह होण्यासाठी काही आध्यात्मिक आणि ज्योतिषीय उपाय सांगता येतील का? विवाह लवकर होण्यासाठी, जुळून येण्यासाठी किंवा आत्ताची जी परिस्थितीचा आपण विचार केला की विवाह लवकर जमत नाही, समाजामध्ये हा खूप मोठा प्रश्न झालेला आहे. काही ठिकाणी ह्याच्यासाठी मोर्चे पण निघालेले आहेत, आंदोलनं पण चालू आहेत. आणि अशा प्रसंगामध्ये विवाह घडून येणं हा खूपच सगळ्यांच्यासाठी चॅलेंजिंग प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि ह्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून काही उपाय पण आपल्याला अध्यात्मानी किंवा अंक वास्तू ह्या माध्यमातून आपण देऊ शकतो. याच्यामध्ये उपायांचा विचार आपण आता एक सांगितला की वायव्य दिशेला मुलींनी झोपावं, हा एक उपायांचाच भाग आहे. तसं आपण अंकशास्त्राचा पण मगाशी विचार केला की विवाह जुळून येण्यासाठी काही आकार, काही नंबर हे आपण त्या वधूसाठी किंवा वरासाठी देऊ शकतो. किंवा आध्यात्मिक जे उपाय आहेत आपल्याकडे अगदी परंपरेने चालत आलेले जे उपाय आहेत, त्याच्यामध्ये मुलीसाठी हरिविजय आहे किंवा रुक्मिणी स्वयंवर आहे, ह्याचं वाचन केलं तरी आपल्याला उत्तम त्याचा प्रतिसाद किंवा त्याचं फळ आपल्याला मिळतं. इथं मुलांच्यासाठी विचार केला तर मुलांच्यासाठी पत्रिकेतली काय स्थिती ह्याच्यावरती उपाय देणं खरं तर गरजेचं असतं. पण तरी सुद्धा एक नवनाथ अध्याय 28 हा जो आहे तो हा मुलांच्यासाठी निश्चित उपयोगाला येतो आणि त्याचं पण फळ मिळतं. अजूनही पत्रिका बघितल्यानंतर इतर जे काही स्तोत्र आहेत किंवा मंत्र आहेत किंवा काही रत्न आहेत, हे जे काही उपाय आहेत इतर करावायचे, ते आपण पत्रिका बघून प्रत्यक्ष आणखीन देता येतात त्याच्यामध्ये. आणि विवाह निश्चित लवकर घडून यायला मदत होते. पण मग या उपायांनी फरक पडतोच का? लग्न होतातच का? आता हे धार्मिक जे उपाय आपण याच्यामध्ये सुचवलेले आहेत, हे उपाय निश्चित केले पाहिजेत, त्याचं फळ मिळतं. पण इथं एक मुद्दा असा आहे की याच्यामध्ये रोजच्या ज्या दैनंदिन तडजोडी आहेत लग्नासाठीच्या करावयाच्या, त्या करणं पण इथं गरजेचं आहे. कुठंतरी निर्णय घेणं गरजेचं आहे. ह्या गोष्टींना निश्चित महत्व आहे. मी उपाय करतोय आणि काहीच फरक पडत नाही असं म्हणणं इथं फार उचित ठरणार नाही. कारण याच्यामध्ये निर्णय प्रक्रिया फार महत्वाची असते. योग्य निर्णय योग्य वेळेत घेणं ह्याला फार महत्व आहे. आणि तडजोड करणं या गोष्टींना फार महत्व आहे. आणि ती असेल तर तुम्हाला ह्या उपायांचे परिणाम किंवा फलश्रुती निश्चित दिसेल. म्हणजे ज्यांना खरोखरीच विवाह करायचा आहे त्यांनी थोडंसं व्यावहारिकदृष्ट्या लवचिक असणं आणि त्याच वेळेस हे आध्यात्मिक आणि ज्योतिषीय उपाय करणं, या दोन्ही बाबी केली असं निश्चितपणे विवाह होऊ शकतील. पण तरी सो गुरुजी, आणखीन पत्रिकेमधून आपल्याला असं सांगता येतं का की जे विवाह होणार आहेत हे विवाह दीर्घायू असणार आहेत, टिकणार आहेत हे विवाह? कारण सध्या बरेच आपल्याला घटस्फोट दिसत आहेत, तर विवाह केल्यानंतर ते टिकतील का, ह्याच्याबद्दल प्रेडिक्शन करता येतं का? हो, पत्रिका बघितल्यानंतर आपल्याला हे निश्चित लक्षात येतं. आपण ग्रहमेलनामध्ये थोडंसं त्याच्यावरती चर्चा केलेली आहे. पण तरी सुद्धा प्रत्यक्ष जेव्हा पत्रिका समोर येते त्यावेळेला निश्चित आपल्याला ठरवता येतं की पत्रिका याच्यामध्ये काही डिवोर्स सारखे घटस्फोटाचे किंवा तत्संबंधित काही लग्नाच्या संदर्भात गुंतवण्याचे योग आहेत का, हे आपल्याला निश्चित समजू शकतं अगोदर. आणि त्याच्यावर आपल्याला काही उपाययोजना पण करता येतात. त्या उपाययोजनांनी तो जो काही टप्पा आहे तो पार करून आपण पुढे जाऊ शकतो. सध्या आपण बघतो गुरुजी की बरीचशी तरुणाई नोकरी व्यवसायानिमित्त परदेशामध्ये स्थायिक होऊ घातले. आणि हल्लीच्या मुलामुलींना पण तो एक प्रश्न असतो की माझा होणारा साथीदार हा परदेशातला असेल का भारतातलाच असेल? मग हे पण पत्रिकेमध्ये दिसतं का की जीवनसाथी हा परदेशातला आहे का भारतातला आहे? पत्रिकेमध्ये परदेशातलं स्थळ मिळेल का हे निश्चित पद्धतीनं आपल्याला सांगता येतं. हल्ली शिक्षणाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं किंवा व्यवसायाच्या निमित्तानं किंवा इतर काही कारणांनी सुद्धा परदेशात जाऊन राहण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि अशा वेळेला पालक जे येतात ते हाच पहिला प्रश्न करतात की आमचा मुलगा परदेशात आहे आणि शक्यतो त्याला मुलगी परदेशातलीच पाहिजे. मग अशा पद्धतीचं स्थळ मिळण्याचे योग आहेत का? तर हे आपल्याला पत्रिकेची जी काही स्थानं आहेत त्याच्यावरून हे निश्चित करता येतं. जसं की सप्तम स्थान आहे, तृतीय स्थान आहे, अष्टम स्थान आहे, 12वं म्हणजे व्ययस्थान म्हणतो आपण ज्याला, ते स्थान आहे, किंवा नवम स्थान आहे. ह्या सगळ्या स्थानांचा विचार करून, तिथं असणारे ग्रहांचा विचार करून किंवा एकमेकांच्या दृष्टीचा, योगाचा विचार करून हे निश्चित आपल्याला करता येतं की तुम्हाला निश्चित सून जी मिळेल ती परदेशातली असेल किंवा जावई मिळेल तो परदेशातला असेल आणि तो तिथंच राहील का परत येईल, हे पण प्रिडिक्शन आपण पुढे करू शकतो भविष्यामध्ये. त्याचं गुरुजी, विशेष वाटतं हे सगळ्या गोष्टींचं की एक पत्रिका समोर घेतली असता विवाहाविषयक सगळे प्रश्न, आपला जोडीदार कसा असेल ह्याचं स्पष्ट चित्र आपल्याला या पत्रिकेच्या परीक्षणामधून मिळू शकतं. म्हणजेच पत्रिका ही प्रत्येक व्यक्तीचा एक सांकेतिक भाषेमध्ये व्यक्त केलेला जीवनपटच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. पण हा जीवनपट जर खऱ्या अर्थाने उलगडून आणि समजून घ्यायचा असेल तर त्यातल्या अभ्यासकांकडे जाऊन आपण चर्चा केली पाहिजे. खूप सुंदर माहिती तुम्ही आत्ता आम्हाला सांगितली आहेत आणि ही माहिती निश्चितपणे आपल्या प्रेक्षकांना आवडली असणार आहे.
त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळाली असणार आहेत याबद्दल मला खात्री आहे. आणि आता जाता जाता प्रश्न तुमचे उत्तर आमचे ही मालिका जी आपण नवीन सुरू करणार आहोत त्यातील एक प्रश्न, आणि तो असा आहे की महादेव हा बहुतेक सगळ्यांचं आराध्य असतं आणि अशा वेळेस घरामध्ये जेव्हा आपण महादेवाची आराधना करायची आहे, प्रार्थना करायची आहे, तेव्हा ती महादेवाची मूर्ती घरामध्ये असावी, महादेवाचा फोटो घरामध्ये असावा की महादेवाची पिंड घरामध्ये असावी? हो, प्रत्येक घरामध्ये महादेवाची उपासना विशेषतः श्रावण महिन्यामध्ये किंवा 12ही महिने, काही कुटुंबांमध्ये 12ही महिने किंवा काही तशा पद्धतीची व्रत उपासना वगैरे चालू असतं महादेवाच्या संदर्भामध्ये. तर जेव्हा वास्तू परीक्षणाला आम्ही जातो तेव्हा देवघर जेव्हा बघतो त्यावेळेला बऱ्याच वेळा लक्षात येतं की काही ठिकाणी महादेवाची मूर्ती अशा स्वरूपात पण दिसते, काही ठिकाणी पिंड स्वरूपात पण दिसते, किंबहुना कुणीतरी गिफ्ट दिलेलं असतं आपल्याला आणि ते गिफ्ट आपण मूर्ती स्वरूपात घरामध्ये ठेवलेलं असतं, अशी परिस्थिती दिसते. ह्या दोन्ही तिन्ही सगळ्याचा विचार केला तर आपल्याला एकच लक्षात येईल की जो आपल्याला धर्मशास्त्राने निकष दिलाय तो म्हणजे महादेवाच्या पिंडीचं पूजन करा, शक्यतो मूर्ती किंवा महादेवाचा फोटो हे घरामध्ये ठेवू नका. हे सगळ्यात येतं महत्वाचं आपल्याला सांगता येईल. किंबहुना दुसराही याच्या पुढचा जाऊन मुद्दा सांगता येईल की महादेवाची मूर्ती ही शक्यतो स्मशानात असते, घरात नसते. त्यामुळे शक्यतो घरात ठेवू नका. घरामध्ये पिंडीचंच पूजन केलं जातं आणि महादेवाच्या पिंडीचं पूजन तुम्ही करू शकता. अर्थात पिंड मग ते प्रत्येकाची कोणाची ज्या पद्धतीची असेल पूर्वपार चालत आलेली त्या पद्धतीची पूजन ते करू शकतात, किंवा हल्ली आता स्फटिकाचं शिवलिंग मिळतं, पारद शिवलिंग आहे किंवा वेगवेगळ्या धातूंची पण शिवलिंग उपलब्ध आहेत. त्या पद्धतीनं आपण त्यातल्या जाणकाराचा सल्ला घेऊन किंवा आपल्या पूर्वजांचा घरचा सल्ला घेऊन तुम्ही ते शिवलिंग घेऊन त्याचं पूजन करू शकता. आपण ही सगळी मौल्यवान माहिती सांगितली त्याबद्दल गुरुजी पुनश्च तुमचे आभार. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, आत्ताच आपण ऐकलं गुरुजींकडनं अनेक प्रश्न जे विवाहविषयक आपल्याला असतात त्या सगळ्याची उत्तरं गुरुजींनी सविस्तरपणे दिली. निश्चितपणे मला असं वाटतं की ही माहिती तुम्हाला मार्गदर्शक ठरेल. जाता तर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आमचं चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आमच्यावरचं प्रेम तुम्ही दाखवत आहात. अजून पुढे अजून अपेक्षा आहे. अजून चांगले एपिसोड्स घेऊन यायला आमचा हुरूप वाढवण्यासाठी या गोष्टींची आम्हाला आवश्यकता आहे. आपण आमचे एपिसोड्स बघता आहात त्याबद्दल धन्यवाद.